धक्का. अहो इकडे भुकेनं माझा जीव कासावीस झालाय आणि तुम्ही माझ्यावर असताय होय. अहो मग मी हसू नको तर काय करू. मी मगापासून तुम्हाला सांगतेय की तुम्ही अशा फेऱ्या मारू नका, अजून भूक लागेल. तरी तेच धक्का बी नाही आली अजून. मी काय म्हणतो, मी घरला जाऊन येऊ काय? पडक दिशी जेवण करून आणतो. अहो नाही, आता सगळा व्यायाम झाल्याशिवाय तुम्हाला जेवण मिळणार नाही. आता तर मी शाळेत असल्यासारखं वाटते बघ. मी विद्यार्थी आणि तुम्ही कडक मास्तरीन बाई. हो आहेच मी कडक, पण आता चपळता वाढवल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही. अहो पोटात 1000 भर कावळा चोचा मारायला येतो आणि तुम्ही मला उपाशी ठेवा. हेच का तुमचं प्रेम? हो हेच माझं प्रेम. लई डेंजर आहे बाबा तुमचं प्रेम. सावकाशा. वहिनी हे आणलं बघा कोंबड्या. एवढ्या एकदम. अरे कोंबड्या कशाला आणल्यात माहितीये काय तुला? कशाला? अरे तुझी चप्पलता वाढावी म्हणून आणल्यात बघ. म्हणजे आता या सगळ्या कोंबड्या आम्ही मोकळ्या सोडणार आणि तुम्ही त्या पकडायच्या. कोंबडा नाही नाही. अहो अंजलीबाई द्या करावं गरीबावर. लई जोरात भूक लागली बघा. आता ह्या सगळ्या कोंबड्या पकडल्यात ना की मग तुम्हाला जेवण मिळणार. मग पाहिजे तेवढं जेवा. हा एकदम बरोबर. काय बरोबर? देईन एकच. अहो इथं भुकेनं माझा जीव कासावीस व्हायलाय. कसं पकडू मी कोंबड्या? आता कुठे गेला तुमचा आत्मविश्वास? साध्या कोंबड्या नाही पकडतायत तुम्हाला. अहो कोंबड्याच काय, इमान बी पकडून आणन. पण आधी मला खायला द्या. ए वहिनी नाही म्हटल्यात ना वा? मग नाही, आधी कोंबड्या आणि मग तू जेवायचं बघ. हा ए गप बसतो काय? अरे काय रानादा, साधी कोंबडी धरा येत नाही वय रे तुला? अरे या कोंबड्या मी 10 मिनिटात धरल्या आणि एक सुद्धा कोंबडी धरा येत नाही तुला. वय आता तू किती मिनिटात धरतोस ते बघू. हा बघूया. वय आणि जेवढ्या कमी वेळात धराल ना तेवढं जेवण जास्त. अहो असं काय करताय? शेतकरी आहे मी. हे असं कोंबड्या पकडून जेवण मिळवतो समजल्यावर माणसं काय म्हणतील मला? माणसं काय म्हणणार नाही. तू पकड कोंबड्या. वय पकड. बरं बरं थांबा. अहो असं काय करताय? तुमची चपळता वाढावी म्हणून करतोय की नाही आपण? होय. मग आता कसलाही विचार करू नका. लक्ष केंद्रित करा. मोठा श्वास घ्या. घ्या आणि आता सुरुवात करा. ते श्वास बीस घेईन हो मी. हो पण अशा कंडिशन मध्ये मी कोंबड्या कशा पकडू? अरे हा तुम्ही असं समजा की तुम्ही वज्रकेसरी खेळताय आणि ह्या सगळ्या कोंबड्या म्हणजे वज्रकेसरीची गदा आहे. आणि आज माझा वाढदिवस आहे, त्यामुळे मला वाढदिवसाचं गिफ्ट देण्यासाठी तरी तुम्हाला ह्या कोंबड्या पकडाव्याच लागतील ना. पकडणार ना मग? हा पकडणार पकडणार. हो पकडणार आहे ते. चालतंय. आधी वज्र केसरीची गदा आणि मग जेवण. पोरांनो सुरू करा वज्र केसरीचं मैदान. आणखी बडीव कोंबड्या उडीव. पकड रानदा. पकड. हळूहळू पाय जपा पाय. अहो छान जमतंय तुम्हाला. फक्त अजून थोडी चपळता हवी.
तुम्ही एक काम करा, जी कोंबडी पकडायची आहे ना तिच्यावरच लक्ष केंद्रित करा, नक्की जमेल. चला चला, जमते. पकड ही पकड ही पकड ही पकड. अहो राणा भाऊजी, हे काय? हे कोंबड्या पकडणं केव्हापासून सुरू केलं? आणि अहो ते चपळता वाढावी म्हणून. अशी वय अंजलीबाईंची आयडिया. राणा भाऊजी, अहो तुम्ही हे समजा कशापायी करतासा? उगा पाय दुखावला म्हणजे? जो दुखण्याला घाबरत नाही तो सच्चा पैलवान. आणि आमचा राणा तर सच्चा पैलवान आहे. हा तू आता वहिनी तुम्हाला सांगतो, अंजलीबाईंची आयडिया लई भारी कामाला आली बघा. वय काय? वय ते ना वहिनी, तुम्ही इकडे कसं काय? तुमची काळजी, दुसरं काय? ते गोदाक्का तोंड फुगवून बसल्यात ना व घरी, म्हणून मग आम्ही स्वतः आलो बघा तुमचं जेवण घेऊन. वय गोदाकाचं टाळकं लई सटकलंय बघा. तो काय बी करणं झालं. स्वतः माझ्या ताईसाहेबांनी जेवण बनवले आणि आणले इथं बघा. हे बघा. वय वय हे घ्या, हे घ्या, जेवून घ्या. हा तुम्ही घ्या. हो मास्तरीन बाई, आता तरी परमिशन आहे का? त्यासनी कशापायी विचारतासा? अहो नाही, ते आमचं जरा वेगळं आहे. काय करू? नाही, आपण समजा कोंबड्या धरलेत ना आता. तसं नाही, पण आता व्यायाम झाल्यानंतर 1 तास काही खायचं प्यायचं नसतं. बरोबर ना भाल्या भाऊजी? एकदम बरोबर वहिनी. आता जाऊबाईंचाच आदेश आहे म्हणल्यावर तुम्ही काय आमचा ऐकताय म्हणा. नाही वहिनी, यांचा आदेश चांगला आहे म्हणून पाहायला पाहिजे. चांगलंय की मग. बरं तुमचं जेवण ठेवतो इथं, जेवून घ्या. हा, आम्ही मात्र निघतो. अहो ते गोदाक्कांचं लक्षण काही नीट दिसत नाही. हो, नजर ठेवायला पाहिजे आम्हाला त्यांच्यावर. म्हणजे अहो म्हणजे आता काय सांगायचं राणा भाऊजी, तुम्ही काय त्यांचं ऐकत नाही. हे लई मनाला लावून घेतलंय बघा त्यांनी. अहो डोळ्यातून पाणीच थांबणं झालंय बघा त्यांच्या. वय ताईसाहेब
मला तर गोदाकाची लई काळजी वाटायली बघा. उगं काय बाय करून घेतलं तर तुमच्या वज्र केसरी मध्ये विघ्न नको. वहिनी उगाच काही बोलू नका. गोदाक्का जरा उदास आहेत पण ते ह्या थराला नाही जाणार कधी. तुम्ही बहुतेक अजून त्यांना ओळखलं नाही येत नाही. अहो नाही हो जाऊबाई, तसं म्हणायचं नव्हतं आमासनी. अहो म्हातारपणाचा आजार लागल्यात त्यांच्या माग. उगा हापके खाऊन काय बाय स्वतःहूनच करून घेतलं म्हणजे. राणा भाऊजी, आम्ही काय म्हणतो, अजून बी येळ गेलेली नाही, तेव्हा जरा विचार करा. अहो तुम्हासनी लहानाचं मोठं केलंय गोदाक्कांनी, तुमची एवढी काळजी घेतल्या. तेव्हा वज्र केसरीपेक्षा गोदाक्का जास्त महत्वाचे आहेत बघा, असं आम्हासनी वाटतंय. बघा बाई, तुम्ही ठरवा आता, आपलं माणूस महत्वाचं का कुस्ती. गोदाक्कांचं लक्ष काही नीट दिसत नाही हो, नजर ठेवायला पाहिजे आम्हाला त्यांच्यावर. काय बाय करून घेतलं तर तुमच्या वज्र केसरी मध्ये विघ्न नको. अहो तुम्हाला लहानाचं मोठं केलंय गोदाक्कांनी, तुमची एवढी काळजी घेतल्या. वज्र केसरीपेक्षा गोदाक्का जास्त महत्वाचे आहेत बघा. बघा बाई, तुम्ही ठरवा आता, आपलं माणूस महत्वाचं का कुस्ती. राणादा तिसरा पण जोरात करायला पाहिजे बघ. 26 तारीख आता लांब राहिलेलं नाही काय. राणादा लक्ष कुठे आहे तुझं. काय म्हणतोय मी काय. अरे उद्यापासून कुस्ती सराव जोरात करायला पाहिजे बघ. लक्ष कुठे आहे तुझं. अहो तुम्ही असा विचार मनात आणू नका. काही नाही होणार गोदाक्कांना. मला कसं कळलं. तर तुम्हीच सांगा, आपला माणूस गमावून जिंकण्यात काय उपयोग आहे. अहो नाही, तुम्ही काही काळजी करू नका. आपण समजावू ना गोदाक्कांना. कोल्हापूर स्टँड म्हणू नको, रंकाळा म्हणू नको, महाद्वार रोड, बिंदू चौक सगळीकडे बॅनर लावायचं. लग्नाची काय चर्चा चालू आहे का काय. याला कोण देते पोरगी. माझ्याकडे काय की पण तिचे 2 दात पडलेले बघ. चालतंय टक्कन 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 टक्कन. अरे राणा काय काय रे, कसं झालं सर. काय काय केलं. कोंबड्या धरल्या. कोंबड्या. राणादाची चपलता वाढवून वहिनीने आयडिया काढली आहे. एक नंबर आयडिया बघा वहिनी. आमच्यामुळे रानाची चप्पलता वाटली बघा. आता तालमीत बी जोरात घुमवणार रानादा. आम्ही शिकवणार आहे डाव. तुम्हाला काय येते. काय येते दाखवू दे की आता. चल रानादा. दाखवू अरे वा. इकडे मैदानात 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 मैदान. तू सिर्फ बच्चों को ही हरा सकता है, यही औकात है तेरी. दलजीत रुको.
उस्ताद, तुम इससे घबरा रहे हो? ये पहलवान नहीं, जोकर है, जोकर। जब देखो बच्चों के साथ खेलता रहता है जोकर। इसको अखाड़े में नहीं, सर्कस में जाना चाहिए। मुझे तो लगा था तू टूटा फूटा आदमी क्या खेलेगा, मगर तू तो खड़ा हो गया यार। ए, तोंड सांभाळून, भाऊ आहे माझा। हे मच्छर, एक झापड़ लगाऊंगा ना सीधा उठ जाएगा। ए सूरज, नहीं गुजर केसरी का सपना सपना ही रहेगा। तेरा बचा हुआ पैर तोड़ने की गारंटी मैं देता हूं। ए जाकी, का मार खायचा आहे? तुम तो कह रहे थे मराठी मिट्टी में बहुत दम है, कहाँ है दम? आमच्या गावातून आम्हाला धमकी वय, आडबी सापडणार नाहीत, गोळा करायला, कळलं काय? तुम्हारी औकात नहीं मेरे सामने बात करने की। ये मिट्टी का जोर अपने पास रखना। भावाला जर हात लावला, हात मुळापासून उपटन काय? दलजीत, गांव में झगड़ा मत करना। जो दिखाना है वो कुश्ती के मैदान में दिखाएंगे। वो तो दिखाऊंगा उस्ताद। एक आदमी को मारने के लिए पूरा गांव लेकर आ गया टूटा हुआ पहलवान। 26 नवंबर को दिखाऊंगा अपना जलवा। नाही, वायफाय बडबडीकडे लक्ष देऊ नका। तुम्हाला जे दाखवायचं ते मैदानात दाखव। ए, जातोस का? खरंच हाडं मोडून घ्यायचंय तुला? हा, जाता हूं, लेकिन जब मैं कुश्ती जीतूंगा तब दिखाना अपनी अकड़। इस राणा को 4 कंधों पर ले जाने की तैयारी करना। थांबा, त्याला काय ते मैदानात दाखव। हे बघे, हसन तुझ्या ना माझे, जे काय बोलायचं ते मला बोल। गावातल्यांना बोलता असेल तर बोलायचं काम नाही। इकडे फोकादऱ्या मारण्यापेक्षा तालमीत जाऊन सराव कर। तुला भिडायला मी येतोय वज्र केसरी। आहे तुला मातीत चारली, दौलतवाडी आणि कोल्हापूरचं नाव सांगणार नाही। या मातीतला खरा जोर तुला मैदानातच कळेल। सह्याद्रीचं मावळ आहे आम्ही, शिवाजी महाराजांचं मावळ। आम्ही झुकत नाही, कधी हरत नाही। देखेंगे मैदान में। कापली गाठ आता मैदानात। 2 वाजता येऊन जा तुमच्या पट्ट्याला। दलजीत, चलो। दलजीत, चल बोला ना।
राणादा आता वज्रकेशी शिकायची म्हणजे शिकायचीच.